हाय, मी तनुश्री, हेल्थ अँड फिटनेस कोच. सर्वांना योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा. आज कधी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देणारे लोक सकाळी सकाळी योगा करायला उठले असतील. विविध शाळा, कॉलेजेस, सामाजिक ठिकाणी इत्यादी जागांवर आज योग दिन साजरा केला गेला असेल. आणि स्वतः कधीही योगा न करणारे शिक्षक, पोटाचा घेर घेऊन मुलांना विविध खेळ शिकवणारे क्रीडा शिक्षक, स्वतः अनेक आजारांना सामोरे जात असलेले प्रमुख पाहुणे, मुलांना नवीन नवीन योगा मॅट्स घेऊन शाळेत पाठवून घरी आल्यावर त्या मॅट्स पुढच्या वर्षी उपयोगाला येतील म्हणून कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवून देणारे पालक, हे सर्व आज आपल्याला मुलांना योगाचे महत्त्व पटवून देताना दिसते. मित्रांनो, लक्षात घ्या, योग दिन हा केवळ एक दिवस योगा करून साजरा करण्यासाठी नाही, तर योगाचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी आहे. योगाचे अनेक फायदे आहेत, जसे की योगा केल्याने शरीराची लवचिकता वाढते, शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि त्यामुळे आपल्याला ताकद मिळते, वजन नियंत्रणात राहते आणि वजन नियंत्रणात राहिल्यामुळे आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. तर आज बऱ्याच जणांनी योगा केला असेल आणि काहींनी आजपासून रोज योगा करायचा ठरवला असेल. रोज म्हणजे जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस. जर तुम्ही योगा करायचा ठरवला असेल आणि त्यात तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करा. आणि हो, योग करसाल रोज तर दूर राहतील रोग. योगा हा केवळ योग दिनापुरता न ठेवता ती एक सवय बनवा. थँक्यू.